संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा येथे अमोल सुदाम थोरात यांनी विविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाला घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर आदींनी भेट दिली आहे। आंबीखालसा ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असून ही कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। तसेच अनेक कामे निधी खर्च करूनही झालेली नाहीत। ग्रामसभेत प्रश्न उपस्थित केले असताना कोणतीही दखल घेतली जात नाही। मागासवर्गीय व दलितांच्या निधीचा वापर होत नाही। तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, अशा आशयाचे निवेदन थोरात यांनी शासन प्रशासनास पाठवत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे थोरात यांनी यावेळी म्हणाले। अमोल सुदाम थोरात, राहणार आंबीखालसा या ठिकाणी मी आज ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसलेलो आहे आणि ग्रामपंचायतीने आत्तापर्यंत 15 वित्त आयोगातून व सर्व झालेली सरकारी कामे यांची पूर्णपणे माहिती मिळावी। आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने भरपूर कामे केली, पण त्यामध्ये मागासवर्गीय आणि दलितांसाठी 15% आणि मागासवर्गीयांसाठी 10% हा निधी खर्च करायचा असतो, केलेला नाही। ह्या पूर्ण कामांमध्ये ग्रामपंचायतीला मी भरपूर वेळा जाब विचारला, यांनी मला उडवाउडीची उत्तरे दिली। त्यानंतर गावासाठी जिथे गरजेचा निधी वापरायचा होता तिथं ग्रामपंचायतीने ते वापरलेला नाही। नको तिथे ग्रामपंचायतीने 15 वित्त आयोगाचा खर्च केला। अशा बऱ्याच गोष्टींमध्ये ग्रामपंचायतीची चूक मला आढळून आली। वारंवार त्यांच्याशी मी बोललो, त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले। त्यानंतर जलजीवन मिशनमध्ये पण ग्रामपंचायतीने किंवा कॉन्ट्रॅक्टदारांनी भरपूर मोठा घोटाळा केलेला दिसतो। वारंवार बोललो, प्रत्येकाने कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन माझ्या शब्दाला कोणी सहमत दिलं नाही। त्याच्यानंतर आत्ताचे असणारे पदाधिकारी, मागील पदाधिकारी सर्वांशी मी बोललो, पण मला कोणीही त्या विरोधात प्रत्युत्तर दिलेलं नाही। त्यामुळे मी आंबीखालसा ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसलेलो आहे। आता ह्या माझ्या सर्व मागण्या आहे, ह्या मागण्या माझ्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषणाला इथे आंबीखालसा गावामध्ये बसणार आहे। गट विकास अधिकारी यांनी अमोल थोरात यांना सर्व चौकशी करण्यासाठी समितीमार्फत चौकशी केली जाईल असे पत्र ग्रामसेवकांमार्फत पाठवून उपोषण करू नये म्हणून विनंती करण्यात आली होती व सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र जोपर्यंत चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका थोरात यांनी घेतल्याने उपोषण सुरूच राहिले आहे। तर आता आमचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपत आला असून निवडणुका लागणार आहे, म्हणून बदनामीसाठी हे कारस्थान आहे की काय, असे यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले म्हणाले। आज आमच्या गावामध्ये काही ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या 15 विभागाच्या 5 वर्षामध्ये जी कामं झालेली त्या कामाच्या संदर्भामध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांनी जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीचे व्हिडिओ असतील, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केलेला आहे। पंचायत समितीनं या कामांची चौकशी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे। लवकरच ही समिती कामाची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे, असं पत्र आज ग्रामपंचायतीला प्राप्त झालेलं आहे। ते पत्र घेऊन आम्ही त्या उपोषणकर्त्यांच्या गेलो असता त्यांना ती पंचायत समितीने जे काही पत्र दिलेलं आहे ते त्यांना दाखवलं आणि त्यांना उपोषण तुम्ही मागं घ्या असं आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी, त्याचप्रमाणे तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कामगार पोलीस पाटील असतील, सर्वांनी विनंती केली, परंतु ते त्यांच्या उपोषणाच्या बाबतीमध्ये ठाम आहे। मला या निमित्तानं अशी शंका वाटते की गेली 5 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं, भरपूर विकासाची कामं झालेली आहेत। या कामामध्ये मला खात्री आहे की ही सुद्धा जे उपोषणाला बसलेले त्यांचं सुद्धा बारीक सारीक लक्ष असायचं, परंतु ही कामं होत असताना
आज 5 वर्षामध्ये ते जे म्हणतात की आम्हाला बोलून दिलं नाही, आमचं ग्रामसभेमध्ये आमचा आवाज दाबला आहे, परंतु तसं काही नाही. प्रत्येक अतिशय ग्रामपंचायतीच्या ज्या काही ग्रामसभा आहेत 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या खेळीमेळीच्या ह्या ग्रामसभा झालेल्या आहेत. मला कधी असं आठवत नाही की यांनी या विकासाच्या बाबतीमध्ये किंवा कोणत्या कामाच्या चौकशीच्या बाबतीमध्ये आमच्याकडं काही लेखी तक्रार आहे किंवा लेखी काही अर्ज दिला आहे असंही काही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये नाही. मला एक यावरून आवर्जून असं हे सर्व जर चित्र पाहिलं तर मला असं वाटतं की आता कार्यकाळ संपलेला आहे 5 वर्षाचा ग्रामपंचायतीचा, माझा सरपंच म्हणून, आणि भविष्यामध्ये कधीतरी एका ग्रामपंचायत लागणार आहे. मग त्या निमित्तानं ही बदनामी करण्याचं कट कारस्थान आहे की काय असं या निमित्तानं मला असं वाटतंय. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा या जे काही उपोषणावर बसलेले आहेत त्यांना BDO साहेबांनी पत्र दिलेलं आहे, आम्ही त्याला पोच केलेलं आहे. त्यांनी याच्यामधून एक एक आपला गावचा सन्मान म्हणून त्या पत्राला मान द्यायला पाहिजे नव्हता, पण त्यांनी दिले नाही. असो. तर यावेळी संगीता बर्डे, ताई बर्डे, आशा पवार, सविता माळी, छाया पवार, धनश्री भोर, जयश्री भोर, विजय भोर, ओंकार कानोरे, काळूराम खंडागळे, रावसाहेब ढमढेरे, संतोष मुंडे, मनोज भोर, दशरथ थोरात, पराग भोर, दत्ताराम खंडागळे, अक्षय कानोरे, हसन सय्यद, गोरक्ष सोनवणे, संदीप भोर यांसह आदी ग्रामस्थ व महिलांनी उपस्थित राहत उपोषणाला पाठिंबा दिलाय. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, भडगाव.